पुण्यातल्या कर्वेनगर परिसरात मी जी आहे, ज्या ठिकाणी अनेक वस्त्या आहेत आणि त्याच वस्त्यांची लोक आहे ती सध्या पाण्यासाठी त्रस्त असलेले दिसत आहेत। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी गायकवाड चाळ आहे ही, या गायकवाड चाळीत नळातनं आलेलं पाणी जे आहे ते अक्षरशः काळ्या रंगाचं पाणी येत आहे। ड्रेनेजचं पाणी आहे किंवा मैला मिक्स केलेलं पाणी आहे। मी मोबाईलमधला व्हिडिओ दाखवते, त्या व्हिडिओतनं लक्षात येईल की किती काळं हे पाणी सगळ्या या नागरिकांना प्यावं लागते किंवा त्यांच्या घरी येत आहे। महापालिकेकडनं यांच्यासाठी हे काम करण्यात आलंय। काल जेव्हा यांनी तक्रार दिली होती तेव्हा मात्र नेमकं पाणी कुठनं येतंय, इतकं घाण पाणी यांना का पुरवलं जातंय याचं कोणतंही उत्तर सध्या मिळालेलं नाही आणि यांच्या आरोग्यालाही याचा धोका उद्भवू शकतो। आणि त्यामुळे हे सगळे गायकवाड चाळीतले हे जे सगळे नागरिक आहे ते आता त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत आहेत। जर पाणी असं झालं तर आमच्या लेकरा बाळांचं काय, आमच्या आरोग्याचं काय। म्हणून माझ्यासोबत काकू आहेत। काकू, काय सांगण्यात आलंय या पाण्यासाठी आणि काल काय काय परिस्थिती होती? म्हणजे 4 दिवस झालं पाणी म्हणजे गडूळच येतंय। आम्हाला काय वाटलं की कुठून तरी पाईपलाईन फुटली असेल किंवा काम चाललं असेल, या इथून आम्ही चाललो होतो। तर ते काय म्हणजे 4 दिवस झालं पाण्याच्या मध्ये गळून चालूच होतं। पण काल एकदम असं काळं पाणी आलं ना सकाळी तर 2 बालद्या पाणी ओतून दिले आम्ही, अक्षरशः 2 बालद्या पाणी ओतून दिलं तरी पण पाणी काळच यायला लागलं। मग शेजारच्या लोकांना विचारपूस केली, ते म्हणले आमच्याकडे पण तसंच पाणी आहे। तर याच्यासाठी आम्ही तर ह्यांच्याकडे गेलो होतो। मुलांनी फोन केला अधिकाऱ्यांना, त्यांना बोलून घेतलं, ते आले सकाळी आणि त्यांनी मग ती चौकशी केली आणि ती चौकशी करून त्यांनी सगळे ड्रेनेजची लाईन बघितली। तुमच्या घरी तसंच पाणी येते? आमच्या इथं पण तसंच येते। तुमचं घर कुठे? हे समोर आहे। काही घरात सेम पाणी येते? हो। तुम्ही तक्रार केली तुमच्या इथल्या काय सांगितलं नेमकं? काल इथे तुमच्या घरासमोरच एक खोदून ठेवलंय, जाण्या येण्याचा रस्ता तो बंद झाला। मी भरून ठेवलं होतं खराब पाणी आणि त्यांना दाखवलं। काय सांगितलं मग मग ते म्हणले आम्ही देतो हे करून, दुरुस्त करून। दुरुस्त करून? हा, अशी अपेक्षा आहे की हे नवीन पाईपलाईन टाकून द्यावी आणि संपूर्ण नळाची लाईन आम्हाला व्यवस्थित करून द्यावी, ही आमची अपेक्षा आहे। कारण नेहमी असं होणार आहे, हे असं झालं नाही पाहिजे। प्रत्येक वेळेस अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे, कारण सगळ्यांचं हिताच्या आरोग्यासाठी। पाण्याचं स्पीड आणि बाकी सगळं व्यवस्थित येत आहे का? एवढे वर्ष असा काही प्रॉब्लेम झाला? पाण्याचं स्पीड एकदम कमी आहे आणि सगळ्यांच्या अशी आहे की अवस्था आहे की घरामध्ये अजिबात पाणी नाही आहे। एवढी सकरंगडी एवढं पाणी येते आणि आलं की पाणी असं येतं की पूर्ण चेंबरची लाईन अटॅच झालेली आहे, त्याला अख्खं काळं पाणी येते। 8 दिवस झाले। नगरसेविका ड्रेनेज लाईन मधूनच पाईपलाईन गेलेली पाण्याची, सुद्धा प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज लाईन आहे, त्याच्यामधूनच पाण्याची लाईन गेलेली आहे। ते दुसरीकडनं काढली पाहिजे महापालिकेने। जे आपला ड्रेनेज आहे त्याच्यामधूनच पाईपलाईन गेली, पिण्याच्या पाण्याची लाईन त्याच्यातून गेलेली आहे। मग ते चुकीचं आहे। कमी आहे, पाण्याचा प्रभाव कमीच आहे। म्हणजे आम्ही किती वेळा त्यांना सांगितलेलं आहे पाण्याचा प्रेशर सोडा, पण काही सोडत नाहीये, आहे तेवढाच आहे, लक्ष देत नाहीये, काही नाहीये। आणि आता तर आज पाणीच नाहीये नळाला। आज तर पाणी नाही, काल जे पाणी आलं ते पिण्यायोग्य नव्हतं इथे। आणि समोर जर आपण या गल्लीत बघितलं तर 3 ठिकाणी असं खोदून ठेवलंय आणि तिथनं पाणी नेमकं दूषित कुठनं येते हे महापालिका चेक करते। मात्र 2026 ची निवडणूक जर आपण बघितली, ती देखील गढूळ पाण्यासाठी की पाणी पुरवठ्यासाठी निवडणूक लढण्यात आली होती आणि निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी असं जी परिस्थिती आहे ती कर्वेनगरच्या परिसरात पाहायला मिळते। महापालिका याच्यावर काय कारवाई करते किंवा यांना काय उपाय सुचवते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आज महापालिकेने यांना सांगितलंय की तुम्हाला प्यायचं पाणी, जे पिण्यासाठी असणारं पाणी आहे, लेकरा बाळांसाठी लागणारं पाणी आहे, ते आम्ही महापालिकेकडून पुरवू। मात्र हे किती दिवस चालणार असा प्रश्न आहे हे नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।